शरद पवार हे देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला किती महत्त्व देतात हे कळलं आणि देवेंद्र फडणवीस स्वतःच्या अस्तित्वाची आणि वर्चस्वाची लढाई पवारांसमोर लढतायत हे समोर आलं। पहाटेच्या शपथविधींनी अजितदादा पवार आणि शरद पवार यांचं जे काय नुकसान झालं असेल त्यापेक्षाही सर्वात मोठं नुकसान देवेंद्र फडणवीसांचं झालं। पुढचे गौप्यस्फोट येत्या काळात होत राहतील। फडणवीसांनी सांगितलंय ते बोलणार आहेत, ते म्हणे पुस्तकही लिहिणार आहेत। पवार साहेबांनी पुस्तकात न लिहिलेलं काल सांगितलंय असं ते अजूनही सांगत राहतील। कोण बनेगा मुख्यमंत्री ही शर्यत महाराष्ट्रात कधी नव्हे इतकी रोचक झाली आहे आणि विधिनिषेध शून्यही झाली आहे। थांबा, महाराष्ट्र यापेक्षा बरंच काही डिझर्व करतो। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। शिंदे फडणवीस सरकारला वर्षपूर्ती तर होतीच आहे, पण त्या निमित्तानं वेगवेगळ्या मुलाखतींमधून वेगवेगळ्या गुगलींची चर्चा होतीये, राजकीय चढाओढीची, डाव प्रतिडावांची चर्चा होतीये आणि या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर मॅडम स्वागत आहे तुमचं परत एकदा। आणि सुरुवात आपण गुगलीपासून करू। खरं तर वर्षपूर्तीसाठी आपण बोलणार होतो, पण त्याच्या आधीच हे सरप्राईज मुलाखतींचं पॅकेज आलंय। तर कोणी गुगली टाकली, कोण जिंकलं, कोण हारलं, तुमचं विश्लेषण काय? सगळ्यात पहिल्यांदा तर मला माझं मत खूप मोकळेपणाने व्यक्त करावंसं वाटतंय की हे गुगली टाकणं, क्लीन बोल्ड करणं या सगळ्यामध्ये महाराष्ट्राची जनता नेमकी कुठे आहे? आपल्याच एका मुलाखतीमध्ये सदानंद मोरे सरांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रात उत्तर पेशवाईतलं वातावरण आहे। आज इथे परत येताना मला सारखं ते वाक्य आठवतंय की लोकनियुक्त सरकार, खरं तर लोकांनी निवडून दिलेलं सरकार जेव्हा शपथविधी घेणार असतं तेव्हा त्यांच्याबरोबर कौल मागायला गेलेला एक कोणता तरी नेता वेगळी भूमिका घेतो। उद्धव ठाकरे यांचं खरंही असेल, कारण ते बंद खोलीत दिलं गेलेलं आश्वासन आहे, ते खरं का खोटं हे केवळ 2 लोकांना माहिती आहे, बाकी कोणाचाही त्याच्याशी संबंध नाही। ते प्रत्यक्षात येऊ शकत नाही। ते प्रत्यक्षात न येण्याची कारणं खरंच 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पदच आहे की अजून काय आहे असे प्रश्न 4 वर्षांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात अजूनही पिंगा घालत राहतात। त्या शरद पवारांसारखा अत्यंत ज्येष्ठ नेता ज्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ते म्हणतात की मी गुगली टाकली आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस ज्यांनी 5 वर्षांच्या काळात उत्तमरित्या मुख्यमंत्रीपद सांभाळलं, ते म्हणतात मी क्लीन बोल्ड झालो नाही, क्लीन बोल्ड तर यांचा पुतण्या झाला। हे सगळं काय सुरू आहे असा माझ्या मनाला पडलेला एक अतिशय भाबडाचा प्रश्न आहे। एक माझा प्रश्न त्याची लाख येती उत्तरे वगैरे त्याही पलीकडे मी गेलेली आहे की मी एक करदाती नागरिक आहे या देशाची। मी करदाती तर आहेच, पण त्याचबरोबर मी एक सजग पत्रकार आहे। महाराष्ट्राचा इतका खेळखंडोबा कधीतरी होईल आणि कोणती सरकार आली, कोणती आली नाही, का आली नाहीत, त्यातले अडसर का होते, ह्याच सगळ्या चर्चेत महाराष्ट्राचं जनमानस 4-4, 5-5 वर्ष जाऊन बसेल याची माझ्यासारख्या व्यक्तींनी कधीही कल्पना केली नव्हती। केवळ शरद पवारांच्या राजकारणावरच मी प्रश्नचिन्ह उभं करणार नाही। 2 दिवस आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे आत्तापर्यंतच्या सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधानांमधले नक्कीच एक आहेत, ते म्हणतात की 70,000 कोटींचा घोटाळा या राष्ट्रवादी काँग्रेसनी केलेला आहे आणि त्या 70,000 कोटींच्या राष्ट्रवादीच्या घोटाळा पक्षाला भारतीय जनता पक्ष 4 वर्षांपूर्वी सत्तेचा भागीदार का करणार होता? एक पत्रकार म्हणून माझ्या मनात हे प्रश्न आहेत आणि एक नागरिक म्हणून तर माझ्या मनात खरोखर प्रश्नांचं काहूट आहे। थोडंसं अजून एक 6-7 दिवस आधी मागे जाऊ आपण। नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले। मी काय मोदी भक्त किंवा मोदींच्या राजकारणाकडे सकारात्मक बघणारी पत्रकार म्हणून आता बोलत नाही आहे, पण पंतप्रधान या नात्याने डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अणुकराराचा जो अमेरिका दौरा केला त्यानंतरचा एका भारताच्या पंतप्रधानाचा
अत्यंत महत्त्वाचा हा अमेरिका दौरा होता. तिथे मायक्रोचिप्सचे करार झाले, तिथे टेक्नॉलॉजीचे करार झाले. ह्या सगळ्या करारांबद्दल मराठी जनमानसात ना कोणी चर्चा केली, ना नेमकं तिथे काय मिळतंय भारताला याबद्दल थोडंसं थांबून आपल्याला विचार करावासा वाटला, ना की हा निर्णय किंवा तिथे झालेले करार मला माझ्या संभाव्य मतदारांपर्यंत कसे पोचवता येतील याचा एखाद्या राजकीय पक्षाने विचार केला. बंगलोरच्या पाठोपाठचं पुणे हे आपलं IT क्षेत्रातलं मक्का मदिना, नको आपण वाराणसी म्हणूया, झालेलं स्थळ आहे. या पुण्याला या करारांचे काय फायदे होत आहेत? व्हिसासाठी जी अनेक तरुण मुलं वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करत आहेत, त्यांना दूतावासांची संख्या वाढल्यामुळे काही फायदे होणार आहेत का? मुळात अमेरिका हे सगळं भारतासाठी का करते आहे? चीनच्या भीतीमुळे करते आहे का? किंवा महासत्तांचं इक्वेशन बदलत आहे का? रशिया युक्रेन संबंधांमुळे हे होत आहे का? याचा विचार विचारवंतांचं स्थळ म्हणणाऱ्या महाराष्ट्रातल्या फारसा कुणीही केलेला मला दिसला नाही. आता काय होत आहे महाराष्ट्रामध्ये की सकाळी कोणीतरी एक नेता काहीतरी विधान करतो, त्यावर दुपारी दुसरा एक नेता विधान करतो, त्यावर संध्याकाळी तिसरा एक नेता विधान करतो, आणि ह्या सगळ्यामध्ये खरोखर महाराष्ट्राचं काही भलं होत आहे का? आपण कुठे जातो आहे याची तमा कोणी बाळगत आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर एकमेकांची उणीधुणी काढणं यातच त्यांचा वेळ जातो आहे. मला तर कधीतरी वाटतं की त्या मातोश्रीतल्या बंद खोलीत जी चर्चा झाली, त्या बंद खोलीतल्या चर्चेबद्दलच महाराष्ट्र सतत बोलतो आहे, आणि जे काय झालं ते वास्तव स्वीकारून पुढे जे काय बदल झाले त्या बदलांना न स्वीकारताच महाराष्ट्राचा मान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राच्या भविष्याच्या योजना या कुठेतरी आम्ही तिथेच अडकवून ठेवल्या आहेत. जे झालं त्या वास्तवाचा स्वीकार करून पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे. ते पुढे जाताना माझ्या राज्याचा फायदा काय होईल यापेक्षा शपथविधी का खोटा होता किंवा शपथविधी मी का केला, मी नैतिकता सोडून वेगळ्याच मार्गाला का गेलो, या सगळ्याची जर आपल्याला रोज उदाहरणं दिली जात असतील किंवा त्याबद्दलची आपल्याला प्रवचनं दिली जात असतील तर मला असं वाटतं थांबा, महाराष्ट्र यापेक्षा बरंच काही डिझर्व करतो. आणि महाराष्ट्राला नेत्यांना जरी या सगळ्या गदारोळात आनंद मिळत असेल तरी मला असं वाटतं महाराष्ट्राला नवं काहीतरी हवं आहे. खरं तर मी वैतागाने हे पण म्हणू इच्छिते की कदाचित या सगळ्या राजकारणाच्या सुंदोपसुंदीत एखादा नवीन पक्ष निर्माण होईल तर लोक या सगळ्या कटकटीला कंटाळून कुठल्या तरी नव्याच्या मागे देखील सर्व ताकदीनिशी उभे राहू शकतील. अशी सुतराम शक्यता नसल्यामुळे मला पुन्हा एकदा वाटतंय की महाराष्ट्राला जरी आज मान्य नसलं किंवा महाराष्ट्राच्या मनात याबद्दल कायमच वेगवेगळे विचार जरी असले तरी आज महाराष्ट्रातला प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचं भविष्य पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या भविष्याशी जोडलं गेलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी हे उत्तम कामगिरी जर करू शकले केवळ महाराष्ट्रात नाही देशात, तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा एक काहीतरी विचार मिळेल. तो विचार काही महाराष्ट्राचा असेल किंवा पुढे जाण्याचा असेल असं नाही, तर मोदींच्या मार्गाने विकासाची फळं आपल्याला कशी काय मिळतील या पद्धतीच्या विचारावर महाराष्ट्र कुठेतरी सेटल होईल. महाराष्ट्रावर अशी वेळ येणं हे मला असं वाटतं कोणीही स्वप्नात देखील कल्पनेत आणलं नसेल. महाराष्ट्राची अशी दारुण परिस्थिती ही खरोखर सुन्न करणारी आहे. राजकीय पत्रकार म्हणून मला रोज काय कव्हर करायचं आहे याचा आढावा घेताना एक आचारसंहिता तयार करायची गरज निर्माण झालेली आहे. आणि चॅनेलच्या युद्धातून आणि एकमेकांना टोमणे मारण्यातून हा महाराष्ट्र खरंच कुठे वर जाणार आहे आणि त्या दृष्टीने काय पावलं उचलणार आहे याकडे खूप सजगतेने लक्ष देण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. आणि ही वेळ येण्याला आपले नेते आणि त्यांनी केलेल्या अभद्र युत्या
आणि सरकार पाडण्यासाठी एकमेकांच्या पायात घातलेले पाय हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. 2 प्रश्न यातून निर्माण होतात. हे सगळे मुद्दे बरोबर असले तरी याचा एक अँगल असा आहे की जनताच या सगळ्याकडं आता एक प्रकारची मनोरंजन किंवा एंटरटेनमेंट असं म्हणूनच बघायला लागले का, की हे काहीतरी करतात आणि मास एंटरटेनमेंट व्हॅल्यूज इक्वल टू पॉलिटिक्स असं झाले का एक भाग. दुसऱ्या बाजूला असंही एक दुसरा अर्थ यातून निघतो की जनता जर का सुज्ञ असेल तर मग आत्ता जी येणारी निवडणूक आहे त्याच्यात आम्ही जो कौल दिला होता त्याचा तुम्ही सगळ्यांनी, विशेषतः ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या पद्धतीनं अपमान केला त्याचा आम्ही धडा शिकू आणि मग कदाचित ह्याची दिशा सिंगल पार्टी मॅन्डेट म्हणजे असले काही प्रकारच आम्हाला नको जे कर्नाटकानं बघितलं, असं काही होऊ शकतं का? या दोन्हीबद्दल काय वाटतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मी ज्योतिषी असती तर बरं झालं असतं. या प्रश्नाचं उत्तर मला एका पक्षाच्या दिशेने द्यायला आवडलं असतं. म्हणजे खरं तर कोणी माझ्यासमोर चिठ्ठ्या ठेवल्या तर त्यातला कोणताही एक पक्ष उतरून चला बाबा यांचं एका पक्षाचं येऊ दे सरकार आणि सोडवा आम्हाला या जंजाळातून, असं म्हणण्या इतकी वाईट परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पण अर्थात राजकारण हे राजकारण असतं आणि ते सर्व ताकदीनिशी सर्व शक्तीनिशी खेळायचं असतं. महाराष्ट्र यातून सिंगल रूल पार्टीकडे वाटचाल करेल का, याचं उत्तर मी मगाशी जे म्हटलं त्याप्रमाणे मोदींच्या वाटचालीशी संबंधित राहील. कसं झालेलं आहे की आपल्या देशामध्ये एका मध्यवर्ती कल्पनेभोवती काही कॉन्सन्ट्रिक सर्कल्स आपण तयार करत गेलो. माझं राष्ट्र, राष्ट्रवादाची भावना आहेच, पण त्या राष्ट्रवादाला उपराष्ट्रवादाची जोड सातत्याने मिळत राहिली. ती भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात मिळत गेली. कुठेतरी द्रविडी राजकारणाचे विषय निघाले, कुठेतरी नॉर्थ ईस्टच्या आमच्या अस्मितांच्या बद्दल बोला अशा काहीतरी नरेटिव्स पुढे आल्या. आणि महाराष्ट्र हा तर उत्तर आणि दक्षिणेकडे जाणारा मधला मार्ग असल्यामुळे इथे ज्याप्रमाणे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन सारखं क्लॅश ऑफ नॉर्थ आणि साऊथ असं एक तयार होत गेलं. आणि त्यात महाराष्ट्रात हा उपराष्ट्रवाद वाढवत नेऊन आम्ही कोणीतरी महत्त्वाचे आहोत, आमच्या विना राष्ट्र गाडानं चाले वगैरे म्हणायची एक प्रवृत्ती निर्माण झाली. या प्रवृत्तीला आपल्याकडच्या नेत्यांनी खतपाणी दिलं. मी पूर्णतः नेत्यांना दोष देत नाही. महाराष्ट्रामध्ये खरोखरच एवढे सगळे गुण आहेत. आत्तापर्यंत सर्वाधिक भारतरत्न मिळालेला प्रदेश कोणता आहे, राज्य कोणतं आहे, तर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात जरीपटक्याची ओढ आहे. महाराष्ट्र पानिपतापर्यंत जाऊन आलेला आहे आणि ती लढाई आपण लढलोच असं नाही तर दिल्लीच्या तख्तावर आपण जाऊन बसलेलो होतो. त्यामुळे अशा प्रांतामध्ये आकांक्षा असणं स्वाभाविक आहे. पण त्या आकांक्षांना चौकटीत बसवून त्यातून जे काही धुमारे निर्माण करायचे असतात ते धुमारे आमचे नेते दुर्दैवाने निर्माण करू शकले नाहीत. मग कुठेतरी मुंबईत मराठी माणसाचं सत्य समोर आलं पाहिजे, भूमिपुत्र इथला राजा असला पाहिजे, अशा प्रकारच्या द्विराष्ट्रवादाच्या छोट्या छोट्या थिअरीज थोड्याशा आक्रमक स्वरूपात, कधी रॉबिनहूड स्वरूपात, कधी विकृत स्वरूपात समोर येत गेल्या आणि महाराष्ट्रातले काही लोक यालाच नरेटिव्ह मानायला लागले. मुंबईची परिस्थिती त्यावेळेला खरंच खूप भीषण होती की दाक्षिणात्यांना इंग्रजी येत आहे म्हणून ते नोकरी मिळवत आहेत आणि इथल्या मराठी माणसाला नोकरीच मिळत नाही आहे. या सगळ्या अवस्थेला आवाज देण्याचा आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केला म्हणून ते यशस्वी झाले आणि म्हणून ते महाराष्ट्राच्या राजकारणात एक फोर्स होऊन बसले. पण या फोर्समुळे मराठी माणसाचं नेमकं काय भलं झालं? मराठी माणूस अर्थकारणात, मराठी माणूस समाजकारणात, मराठी माणूस सत्ताकारणात कुठे गेला याचा विचार करण्यासाठी उसंत घेऊन जे मागे पाहायचं असतं ते आपल्याला पाहता आलं नाही. याच सुमारास भारताच्या राजकारणात देखील अनेक बदल होत होते. थोडी थोडी पंतप्रधान पदाची कारकीर्द सांभाळून 2 ते 3 नेते विजनवासात गेले. त्यामुळे कोणालाही मी पंतप्रधान होऊ शकतो असं वाटायला लागलं. आज त्याचा महाराष्ट्रात प्रयोग सुरू झालेला आहे आणि मला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं म्हणणारे किमान 4 ते 5 नेते तयार आहेत. या 4 ते 5 नेत्यांच्याही पलीकडे जाऊन कोणाचंही उद्या पोस्टर लागतं की हा भावी मुख्यमंत्री म्हणून.
आता ह्या सगळ्याचं खरंच जनतेशी काही नातं आहे का, हा वेगळाच प्रश्न. पण सिंगल पार्टी रूल जर ही अवस्था संपवणार असेल तर मग या त्यातल्या त्यात टेकर्स कोण आहेत त्यांचा आपल्याला चिकित्सा करताना विचार करावा लागेल. कालच्या गुगलीनी आणि क्लीन बोल्डनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले शरद पवार हे देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला किती महत्त्व देतात हे कळलं. आणि कुठेतरी एक सकारात्मक चळवळ उभी करू शकणारे किंवा नागरिकांना तसा आयाम देऊ शकणारे देवेंद्र फडणवीस स्वतःच्या अस्तित्वाची आणि वर्चस्वाची लढाई पवारांसमोर लढतायत हे समोर आलं. पण यातला समोर न आलेला सर्वात महत्त्वाचा चेहरा म्हणजे अजितदादा पवार आहेत. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मी सर्वात प्रथम त्यांच्या नावाने सुरुवात करेन. आज अजितदादांची पंचायत अशी झालेली आहे की पहाटेचा शपथविधीत ते संख्याबळ जमवू शकले नाहीत. ते काय झालं याचे पुढचे गौप्यस्फोट येत्या काळात होत राहतील. फडणवीसांनी सांगितलंय ते बोलणार आहेत, ते म्हणे पुस्तकही लिहिणार आहेत. पवार साहेबांनी पुस्तकात न लिहिलेलं काल सांगितलंय असं ते अजूनही सांगत राहतील. आपल्याला ते सगळं बघावं लागेल, त्याच्यात लिहावं लागेल, बोलावं लागेल. पण आता ह्या सगळ्यात जो सर्वात भुक्तभोगी राहिला ते आहेत अजितदादा पवार. भारतीय जनता पक्ष आता त्यांना घेईल का, कारण 70,000 कोटींच्या घोटाळा करणाऱ्या पक्षातले ते आहेत. त्यामुळे आता त्यांना घेतलं तर भारतीय जनता पक्षाचा मतदार स्वीकारेल का वगैरे पुढचे प्रश्न आहेत. राजकारणात असले प्रश्न विचारायचे नसतात याची मला अजून सवय नाही झालेली म्हणून मी बोलून टाकते. पण मग भारतीय जनता पक्ष जर त्यांना घेणार नसेल पण एकनाथ शिंदेसारखा एखादा नेता मुख्यमंत्री होऊ शकत असेल तर मी का नाही, असा त्यांच्या मनात निर्माण झालेला एक प्रश्न आहे. कुठेतरी भारतीय जनता पक्ष कमी जागांवर थांबेल. शिंदे सेना, ठाकरे सेना एकमेकांशी लढता लढता त्यांचंही निवडून येणाऱ्या आमदारांची संख्या कमी होईल, राष्ट्रवादीची वाढेल आणि मग मी मुख्यमंत्री होऊ शकेन असं कदाचित अजितदादांच्या मनात चालू असेल तर मला असं वाटतं ते त्या विचाराला ताकद देणारी व्यूहरचना करायचा प्रयत्न करतील. राष्ट्रवादी काँग्रेस हा 2.5 ते 3 जिल्ह्यांपर्यंत मर्यादित असलेला पक्ष आहे म्हणून सगळ्यांनी त्यांच्यावर टीका केली. ती स्वतः अजितदादांनी यावेळेला केली. षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात त्यांनी ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होऊ शकतात पासून सुरुवात करत आपल्याकडे सर्वोत्तम नेता असलेले शरद पवार मात्र मुख्यमंत्री स्वबळावर का झाले नाहीत असा प्रश्न निर्माण केला. त्यात आता जर त्यांना छेद देऊन इतिहास निर्माण करायचा असेल तर ते मी करू शकतो अशा पद्धतीची पावलं ते येणाऱ्या काळात टाकू शकतील. काँग्रेस हा देशातला अत्यंत महत्त्वाचा पक्ष होऊ शकतोय. राहुल गांधींची जी लोकप्रियता आहे ती 24% आता पोचलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुळातच काँग्रेसचा जो आधार आहे तो फारसा कुठे गेला होता असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा देखील काँग्रेसचाच एक एक्सटेंडेड भाग आहे. त्यामुळे काँग्रेस विचारांवर श्रद्धा असलेले आणि मोदींची राजवट जर आवडत नसेल 2 टर्म्स नंतर तर पर्याय म्हणून काँग्रेसकडे जाणारे लोक असू शकतील. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष या नात्याने कधी काही बोलतात, थोडासा वैदर्भीय बाज आहे नेतृत्वाचा, पण त्यांनी सातत्याने पोटनिवडणुकांमध्ये आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून दिलेलं आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी त्यांचाच पक्षातले काही लोक दिल्लीला वगैरे जायला लागलेले आहेत. पण काँग्रेसवाले अशा कारवाया केव्हा करायला लागतात जेव्हा पक्ष काहीतरी करतोय अशी त्यांना आशा निर्माण होते तेव्हा. त्यामुळे सगळेच पक्ष कुठेतरी जर थांबणार असतील तर काँग्रेस देखील या स्पर्धेतला कुठला तरी एक खेळाडू आहे. ही त्या 2 पूर्वी एकत्रित असलेल्या पक्षांची गोष्ट आहे. आता आपल्याला उजव्या मानल्या गेलेल्या बाकी 3 पक्षांवर बोलावं लागणार आहे. त्यात उद्धव ठाकरे हे कमालीचे दुखावले गेलेले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आक्रमणाला आव्हान देण्यासाठी एक वेगळी रचना केली. ती रचना कालांतराने पडली. पण ह्या पराभवामुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे असं मानणारा खूप मोठा वर्ग आहे. ती खरंच सहानुभूती आहे का याचं उत्तर मतपेटीतून येईल. ती सहानुभूती नाही असं म्हणूही शकतो कारण अजूनही एकनाथ शिंदेंकडे जाणाऱ्या शिवसैनिकांचा ओघ आणि तोही लोकांमधून निवडून आलेल्या
नेत्यांचा ओघ कमी झालेला नाही. पण उद्धव ठाकरे पण बाकी सगळ्यांच्या मदतीने पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न निश्चित बघत असतील. कदाचित आदित्यलाही संधी मिळावी कालांतराने असंही त्यांना वाटत असेल. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची कारकीर्द बघितली आहे गेलं 1 वर्ष. आणि खरं तर म्हणजे शिवसेनेतलं जे काय मॉडेल होतं की ठाण्यामधून जे काय आपलं कर्तृत्व आहे ते मातोश्रीच्या चरणी अर्पण करायचं, याला छेद देत ते मुख्यमंत्री झालेले आहेत. अशा संघर्षातून जे मिळालेलं यश असतं ते खूपच वेगळं असतं आणि ते साहसवादही निर्माण करत असतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना देखील पुन्हा मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडत असेल. ते स्वबळावर शक्य नसलं तरी भारतीय जनता पक्षाच्या जातीगत समीकरणात आपल्याला कुठेतरी मानलं जाईल, आपल्याला कुठेतरी पाठिंबा मिळेल असं त्यांना वाटतं का माहीत नाही, पण त्यांच्या सहकाऱ्यांना निश्चितपणे वाटतं. त्यामुळे तिथे पण 2 आहेत आणि ज्यांच्याकडनं ही संधी हिरावली गेली कौल मिळून जनतेचा, ते देवेंद्र फडणवीस तर या शर्यतीत अत्यंत ताकदीने उतरतील. मला असं वाटतं की सध्या त्यांनी जे आरोप सुरू केलेले आहेत किंवा त्यांनी जे बोलणं सुरू केलेलं आहे गुगलीचं आणि त्यावेळेला जी केली ती मुत्सद्दीपणा पवारसाहेबांनी आणि शिंदेंनी केली ती गद्दारी, यातलं मला एक जे अंडरलाईंग सूत्र दिसतं ते असं आहे की पहाटेच्या शपथविधींनी अजितदादा पवार आणि शरद पवार यांचं जे काय नुकसान झालं असेल त्यापेक्षाही सर्वात मोठं नुकसान देवेंद्र फडणवीसांचं झालं. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेला तो बसलेला एक खूप मोठा काळा धब्बा होता. पुन्हा एकदा जनतेसमोर जाताना त्यांना तो धब्बा पुसून काढायचा आहे. शरद पवारांनी काय केलं असेल हे मला असं वाटतं जनता जाणते. शरद पवारांनी वेगवेगळ्या मार्गांनी महाराष्ट्राला नेतृत्व देण्याचा आत्तापर्यंत केलेला प्रयोग यशस्वी झालेला आहे. देवेंद्र फडणवीसांमध्ये ती जी क्षमता होती त्या क्षमतेला कुठेतरी महाविकास आघाडीच्या प्रयोगाने नख लावलं. मी ती ताकद ठेवतो हे दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीस येत्या काळामध्ये वारंवार शरद पवारांवर, राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत जातील. ते उद्धव ठाकरेंवर पण बोलत राहतील. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री ही एकेकाळी खरोखर अनुपम मानली जायची आणि दोघं परस्परांचा ज्या रीतीने आदर करायचे ते खरोखर म्हणजे एक कुतूहलाचा विषय असायचा. अशा वेळेला उद्धव ठाकरे यांनी जी वेगळी वाट चोखाळली आहे ती देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड दुखावून गेलेली आहे. परवाच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की हो मी दुखावलो, पण माझ्या दुःखावर पक्ष चालत नाही, तर पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनेवर चालतो. आणि अगदी खरं बोलायचं तर भारतीय जनता पक्षासारख्या आक्रमक पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणं, युती करणं मान्य होत नसतं. त्यांना स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या आधारावर दाखवायचं असतं. मोदी शहांच्या काळात तर ही वाट त्यांनी अनुसरलेलीच आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी किंवा भारतीय जनता पक्षाच्या कोणीतरी मुख्यमंत्री व्हावं असं त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना निश्चित वाटत असेल. आपण कितीही त्यांना नाकारायचा प्रयत्न केला तरी ते 105 आहेत. त्यात बाहेरून आलेल्या लोकांचाही समावेश आहे. पण आज तरी ते भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली लोकांना सामोरे जात आहेत. या पक्षाला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद आपल्याकडे यावं असं वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि ती लढाई येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. पुन्हा पुन्हा काय होतं आहे की महाराष्ट्रात जे काय होणार आहे त्याचं स्क्रिप्ट राष्ट्रीय स्तरावर लिहिलं जाणार आहे. त्यामुळे या मुख्यमंत्रीपदाच्या लढाईसाठी लोकसभेतल्या जागा जिंकणं हे अतिशय आवश्यक झालेलं आहे. आणि कुठेतरी हे सगळे आरोप प्रत्यारोप करताना लोकसभेची निवडणूक मनात आहे. फडणवीस शरद पवारांवर इतक्या मोकळेपणाने बोलू लागले असावेत कारण शरद पवारांनी पाटण्याच्या बैठकीमध्ये बऱ्यापैकी सक्रिय सहभाग घेतला होता. पूर्वी कुठेतरी खरं तर थोडासा संदर्भ सोडून हे वाक्य वापरलं जातं, पण निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांचं बोट पकडून मी राजकारण शिकलोय असे उद्गार पवारसाहेबांबद्दल काढले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसची, विशेषतः शरद पवारांची
मैत्री करायची आहे की राजकीय शत्रुत्व ठेवायचं आहे याबाबत प्रचंड संभ्रम असायचा लोकांमध्ये. ते पाटण्यात सक्रिय झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मनातला हा संभ्रम दूर झालेला आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्राची लढाई फोटो फिनिशच्या दिशेने वाटचाल करू शकणार आहे. आज तरी पूर्वीचं संख्याबळ लक्षात घेतलं तर भारतीय जनता पक्षाला या सगळ्या खेळामध्ये ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या निवडणुकीत अत्यंत ताकदीने उतरायचा प्रयत्न करतील. पण खरा जनमताचा कौल काय आहे तो येणाऱ्या काळात कळणार आहे आणि तो कळून घ्यायला सगळेच घाबरत आहेत की काय असंही वाटतं आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. पण कोण बनेगा मुख्यमंत्री ही शर्यत महाराष्ट्रात कधी नव्हे इतकी रोचक झाली आहे आणि विधिनिषेध शून्यही झाली आहे. यातल्या मी एका महत्त्वाच्या फॅक्टरकडे येतो आणि तो फॅक्टर आहे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांनी हिंदी चॅनलला मुलाखत देऊन जो खुलासा केला आणि एक प्रकारे अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी काल त्याला उत्तर देताना त्याला एक संमती दिली. याच्यामुळं फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत का? त्यातल्या एकाचा तुम्ही उल्लेख केलात की मी असा कपटी जे काय कोट अनकोट त्यांच्या भोवती जे बनवला जातो ब्रँड तसा नव्हतो, मी एका योजनेचा भाग म्हणून ही कृती केली. आणि दुसरं, अजित पवारांना जर का भविष्यात पक्ष सोडायचा असेल, बरोबर यायचा असेल, तर त्यांना पण एक नैतिक अधिष्ठान देणं की त्यावेळी त्यांनी केलेलं ही कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेलं, सांगणारे वेगळे होते, आम्ही दोघंही वेगळे आहोत, असं दोघांनाही एक प्रकारची क्लीनचिट स्वतःच्या स्टेटमेंटनं आणि नंतर आलेल्या शरद पवारांच्या उत्तरामुळे त्यांनी मिळवली आहे. एका अर्थाने तुमच्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर होय असं आहे. पण देवेंद्र फडणवीस हे अतिशय महत्त्वाचे आणि काहीतरी करू इच्छिणारे नेते असले तरी ते संपूर्णतः मोदींवर अवलंबून असलेले नेते आहेत. त्यांनी वारंवार हे नमूद केलेलं आहे की मी पक्षामुळे मुख्यमंत्री झालो आणि पक्ष म्हणेल ते मी करतो. त्यामुळे त्यांचं जे चार्जिंग आहे त्यांच्या बॅटरीचं ते मोदींकडून येतं, ते केंद्रातल्या सत्तेकडनं येतं. एका अर्थाने ते उपग्रह आहेत, ते तारा बनायच्या प्रयत्नात आहेत. त्या प्रयत्नांना खीळ लागली या सरकारमुळे. पण त्यांची संपूर्ण शक्ती ही समोरून येत असताना दिल्लीच्या राजकारणाचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे याकडे खूप लक्ष द्यावं लागेल. मला कित्येकदा एक नमूद करावंसं वाटतं की आतमध्ये जी काय चर्चा झाली बंद दरवाजाआड, त्यात फडणवीस बाहेर होते. म्हणजे महाराष्ट्राचा जो काय मान सन्मान होता तो बाहेर उभा होता आणि राष्ट्रीय राजकारणानुसार महाराष्ट्रातल्या सोंगट्या पुढे मागे केल्या जात होत्या. हे महाराष्ट्राला आवडत आहे का? किंवा भारतीय जनता पक्षाच्या रचनेमध्ये असा वेगळा विचार करून त्याबद्दल काही बोलायची शक्यता आहे का? याला उत्तर नाही असं आहे. आणि त्यामुळे जे काय गिव्हन सर्कमस्टन्सेस आहेत त्यामध्येच स्वतःवर आलेलं बालंट देवेंद्र फडणवीस यांना दूर करावं लागणार आहे. ते करताना महाराष्ट्रातले सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या बरोबर आहेत का याची त्यांना खातरजमा करावी लागणार आहे. दिल्लीनी जे काय इथे तिकीट वाटप केलं किंवा जी काय संधी दिली लोकांना त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंची कन्या आहेत आणि मोदी शहांच्या काळा अगोदर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला फार मोठ्या प्रमाणात मताधिक्य जर मिळवून दिलं असेल तर ते मुंडे महाजन यांच्या जोडीने मिळवून दिलं आहे. त्या मुंडेंची एक मुलगी तर खासदार आहे, प्रीतम मुंडे. पंकजा मुंडे या निवडणुकीत अपयशाच्या धनी ठरल्या आहेत, पण ओबीसी राजकारणात त्यांना स्थान आहे. त्या देवेंद्र फडणवीसांबरोबर आहेत का प्रश्न आहे. विनोद तावडे हे एक स्ट्रॅटेजिक नेते मानले जातात. ज्यावेळेला सत्ता नव्हती त्यावेळेला त्यांनी हिंदुत्वाची, भारतीय जनता पक्षाची मशाल तेवती ठेवली. तेही आज दिल्लीच्या राजकारणात आहेत. ते फडणवीसांबरोबर आहेत का प्रश्न आहे. ज्या बावनकुळेंना पक्षाने उमेदवारीच नाकारली होती ते आता प्रदेशाध्यक्ष म्हणून उमेदवारी देणार आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्ष किती अनप्रेडिक्टेबल आहे याची ती उदाहरणं आहेत. ते चंद्रशेखर बावनकुळे आज भरपूर फिरतायत, पण त्यांची बुद्धी, त्यांचं चातुर्य, त्यांचा संपर्क, त्यांचा वावर हा फडणवीसांना स्वतःच्या ॲसेटमध्ये कन्व्हर्ट करून घ्यावा लागणार आहे. आशिष शेलार हे फडणवीसांनंतरचे महत्त्वाचे नेते आहेत. मुंबईत त्यांचा किती शब्द चालतोय त्याकडे फडणवीसांना लक्ष द्यावं लागणार आहे.
सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत पक्षातले, ते फडणवीसांना कशी मदत करू शकतायत, त्यांच्या प्रभाव क्षेत्रात काय करतायत याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. पुण्यात काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि हे सगळं करतानाच पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीला ज्या मित्राला बरोबर नेलं अजितदादा पवार, ते पुढे नेमकं काय करू शकतील याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या प्रश्नाच्या उत्तरार्धाकडे मी वळते. मला स्वतःला कायम असं वाटतं की अजितदादा पवार हे बंड करायच्या दृष्टीने पावलं तर टाकतात, पण पवार साहेबांच्या ताकदीसमोर, शक्तीसमोर त्यांचं बंड निष्प्रभ ठरतं. हे केवळ एकदा नाही झालेलं महाराष्ट्राच्या राजकारणात. तर सिंचन घोटाळ्यावर त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी अचानक मंत्रिपदाचा राजीनामा दिला. फक्त पवार साहेबांना पक्षातला महत्त्वाचा नेता आणि काका या नात्यांनी त्यांनी विश्वासात घेतलं होतं. राजीनामा देऊन ते मोकळे झाले. त्यानंतर पुन्हा ते मंत्रिमंडळात आले. त्यानंतर किमान 2 वेळेला त्यांनी वेगळ्या भूमिका पक्षाच्या चौकटीत मांडायचा प्रयत्न केला, पण त्या भूमिका मांडत असताना संपूर्ण पक्ष आपल्याबरोबर नाही याची जाणीव झाल्यामुळे असेल किंवा काही वेगळं नियोजन मनात असेल म्हणून ते बंड करून काहीतरी स्वतःची ताकद अजमावण्यापेक्षा थांबले. त्यामुळे मला वाटत नाही की शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत अजितदादा पवार खऱ्या अर्थाने बंड करतील. शिवाय त्यांनी बंड करायचा निर्णय जरी घेतला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचं प्रतीक असलेल्या या नेत्यांना भारतीय जनता पक्षाचा मतदार स्वीकारेल का, हा पुन्हा एकदा प्रश्न येईल. आता आपण सगळेच जर विचार किंवा सगळंच जर लॉजिक टांगूनच ठेवायचं असेल कुठेतरी, तर हे सगळे प्रश्न गैरलागू ठरतील. पण मोदींसारखा नेता असताना भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या बळावर काय मिळवू शकतोय याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मी भाजपवर ते अशक्त पक्ष आहेत वगैरे म्हणून अन्याय करणार नाही. मोदी येताच या पक्षाच्या संख्याबळामध्ये 67 आमदारांची भर पडली होती. एखादा नेता लोकप्रिय आहे पण त्याची मतं कन्वर्ट करायला जी शक्ती लागते ती भारतीय जनता पक्षाने यंत्रणा महाराष्ट्रात उभारली. पण ती यंत्रणा अजूनही प्रभावी आहे का, की बेरोजगारी, महागाई या सगळ्या गोष्टींचा परिणाम व्हायला लागलेला आहे याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मला असं वाटतं कर्नाटक निकाल हे भारताच्या राजकारणात सद्यस्थितीत खूप महत्त्वाचे आहेत. ते काँग्रेसला बळ तर मिळवून दिलंय त्यांनी. एकाच राज्यावर काही फार अवलंबून नसतं हे मान्य आहे. मग कुमारस्वामी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या वाढदिवसाला मागच्या वेळेला जे काय लोक जमले होते ते सगळा इतिहास झाला आणि मोदी पुन्हा निवडून आले. कर्नाटकात त्यांना मोठं पाठबळ मिळालं. तसंच मध्य प्रदेशात मिळालं, राजस्थानमध्ये मिळालं, छत्तीसगडमध्ये मिळालं. पण कर्नाटक निवडणूक का महत्त्वाची आहे, तर कर्नाटक निवडणुकीने एक कुठेतरी अजेंडा सेट केलेला आहे आणि तो केवळ राजकीय आहे असं नाही. मला एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे की फ्रीबीज ज्याबद्दल सतत चर्चा केली गेली आणि रेवडी म्हणून त्याची रेवडी उडवायचा प्रयत्न केला मोदींनी आपच्या भूमिकेत, ते कुठेतरी कर्नाटकात डिलिव्हरेबल म्हणून मतदारांना समोर उभं केलं गेलेलं आहे. आणि ह्या कर्नाटकच्या निकालांमुळे महाराष्ट्राच्याच राजकारणावर नव्हे तर पुढच्या आगामी निवडणुकांच्या प्रचारांवर आणि जाहीरनाम्यांवर खूप मोठा परिणाम व्हायची शक्यता आहे. महाराष्ट्रात जेव्हा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा अतिशय प्रतिकूल वातावरण होतं. पण शिंदेंनी जवळपास 4 महिन्यात अशा रीतीने प्रचंड निर्णय घेऊन टाकले होते की त्यांनी वातावरण पूर्णपणे अनुकूल केलं. शेतकऱ्यांना मोफत विजेचं आश्वासन दिलं गेलं आणि नंतर ते पाळलं गेलं नाही. पण त्यांच्यासारख्या एका साध्या नेत्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण जर बदलू शकलं आणि काँग्रेसला जर बळ मिळू शकलं तर मला असं वाटतं की कर्नाटकमध्ये ज्या ज्या काय प्रॉमिसेस दिल्या गेलेल्या आहेत त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. आणि ह्या सगळ्याकडे केवळ राजकीय परिप्रेक्ष्यातून नव्हे तर आपण वेगळ्या रीतीने पाहावं लागणार आहे. पेन्शन योजनेबद्दलचं उदाहरण देता येईल. पेन्शन योजना काही ठिकाणी आश्वासन दिलं गेलं ती लागू करू म्हणून, आणि आता उत्तरेकडच्या त्या राज्यांमध्ये राज्यांची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत की नाही.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मला त्यांच्यावर अजिबात अन्याय करायचा नाही, कारण 40 आमदार घेऊन बाहेर पडणं तेही सत्तारूढ आघाडीला कळू न देता किंवा कळल्यानंतरही काही करू न करता आलं नाही अशी वेळ असताना ही काही छोटी गोष्ट नाही आहे. ते एकनाथ शिंदे देखील अशा प्रकारचं रॉबिनहूड राजकारण करायचा प्रयत्न करणार आहेत की पैशाला अजिबात कमी पडणार नाही. हा सगळा पैसा येणार कुठून आहे? मग या अर्थकारणाचा आणि या आश्वासनांचा मूळ जी वीण आहे त्या राज्याच्या महसुली रचनेची, त्याच्यावर किती ताण पडणार आहे ह्याचा पण विचार करायची वेळ आली आहे. पण प्रत्येकाला जिंकायचं असल्यामुळे हे सगळे प्रश्न खूप गैरलागू होत आहेत. अशा वेळेला खरं तर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे जे 2 महाराष्ट्रातले काही समजू शकणारे नेते आहेत, त्यांनी एकत्र येणं हे काही उपाययोजना करणारही ठरू शकलं असतं. अशाच प्रकारची भावना अशोक चव्हाणही मुख्यमंत्री झाल्यावर व्यक्त करायचे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो खेळखंडोबा झाला गेल्या काही वर्षात, त्यामुळे यातलं काहीच साधलं गेलं नाही. आणि आज तर आपल्याला म्हणजे रुदन करायची वेळ आलेली आहे की एक सरकार 1 वर्ष साजरं करत आहे आणि आपण महाराष्ट्राच्या प्रश्नांची चिंता करतो. त्या 2 नेत्यांना देखील त्यांच्या यशाचा किंवा त्यांच्या पळवाटेतून मिळवलेल्या यशाचा कितपत आनंद साजरा करता येतोय मला माहीत नाही. पण ही अतिशय कठीण वेळ आहे महाराष्ट्रासाठी आणि कोणत्याही नेत्यांनी आपापसातल्या राजकारणात ते तर होत राहील, महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करण्याची ही वेळ आली आहे. यावेळी जर आपण त्याबद्दल लक्ष दिलं नाही तर पुढच्या पिढ्या कदाचित माफ करणार नाहीत या नेतृत्वाला.